नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2019चे जॉग्रफीचे जे प्रश्न आहेत MPSC प्रिलिमचे ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंट, कारण एन्व्हायरमेंटचे जे प्रश्न आहेत 4-5 प्रश्न असतात, त्यामुळे ते आपण जॉग्रफीमध्येच इन्क्लूड केलेले आहेत. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की याच्या आधी आपल्या इथं चॅनलवर तुम्हाला पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्रफी हे सगळे जे विश्लेषणस आहेत तर ते या लेक्चरनंतर जॉग्रफीची पण सिरीज कंप्लीट होते आहे. जर तुम्ही आधीचे विश्लेषण बघितले नसतील तर ते नक्की बघा. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या कन्सेप्ट्स इथ्यात आपण बघतो आहोत त्या अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांमध्ये आपले मार्क्स वाढतील. पहिला प्रश्न आहे बघा, सूर्यकुलाची उत्पत्ती आणि संशोधक. आता याच्यापेक्षा ज्या लोकांना मराठीचा इश्यू असेल तर ते इंग्लिशमधून याला वाचू शकतात. नेबुलर हायपोथेसिस, मेटेरॉइड हायपोथेसिस, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, टायडल हायपोथेसिस. आता याचं जे उत्तर आहे ते सरळ सरळ आहे. हा एक फॅक्च्युअल प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या लोकांनी कालचं लेक्चर बघितलं नसेल, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर पूर्ण राज्यसेवेच्या पेपरचं विश्लेषण आहे आणि तिच्यामध्ये मी सांगितलं होतं की जॉग्रफीमध्ये वेगवेगळ्या थेरीज आहेत, ते थेरीजचे शास्त्रज्ञ तुमचे पाठ पाहिजेत. वेगवेगळे जॉग्रफी, बेसिक जॉग्रफीचे जे काही वेगवेगळे ग्रंथ आहेत तिच्यामधले जे काही लेखक आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत. जसा प्रश्न 2018मध्ये आपल्याला विचारला गेला होता. सो ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवाव्या लागतील. आता हा जो प्रश्न आहे हा सरळ सरळ आहेत, हे वेगवेगळ्या थेरीज यांनी सांगितलेल्या आहेत. याच्यात एक पॅटर्न फॉलो केलेला आहे ह्या उत्तरामध्ये, तो म्हणजे 4-3-2-1चा पॅटर्न इथं आहे. बऱ्याचदा असं असतं MPSCमध्ये जोड्या लावामध्ये 1-2-3-4चा पॅटर्न असतो किंवा तोच उलटा असतो 4-3-2-1. तर इथं तुम्हाला हा एक टिपिकल पॅटर्न दिसतोय आणि तेच त्याचं ॲक्च्युली उत्तर आहे. म्हणजे हे तर तुम्हाला पाठच पाहिजे. टायडल हायपोथेसिस जे आहे ते जेम्स लिन आहे, प्लॅनेस्टेटियल जे आहे ते मॉल्टन आहे, मेट्रॉइड जे आहे ते लॉकियर आहे आणि नेबुलर जे आहे ते लॅप्सॅक आहे. फेमस आहे एकदम. म्हणजे टिपिकली तुम्हाला नेबुलर हायपोथेसिस इतकं फेमस आहे, ते लॅप्स जरी माहीत असलं तरी तुमचं उत्तर येतं 1चं 4. ओके. आणि टिपिकली याच्यामध्ये फक्त डी जो ऑप्शन आहे टायडल हायपोथेसिसचा तोच कॉमन आहे बघा ह्या चौथ्या याच्यामध्ये. अदरवाईज सगळे जे ऑप्शन्स आहेत ते टिपिकल आहेत, सेपरेट आहेत. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे टॅकल करत असताना तुम्हाला सगळीची सगळी माहिती असणं खूप काही अपेक्षित नाही आहे. 1-2 गोष्टी जरी याच्यातल्या माहीत असल्या तरी आपलं उत्तर निघतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न बघा, भूखंडवहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत. म्हणजे सुरुवातीला सगळी पृथ्वी जी होती तो भूभाग एकच होता. नंतर मग म्हणजे जे समुद्र आहे तो वेगळा झाला भूभागांमुळे, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन झालं. तर याच्या सिंपल जे आहे की जिगजॉस ऑफ फिट, म्हणजे हे जर सगळे भूखंड वेगवेगळे खंड एकत्र आणले तर ते एकामेकामध्ये फिट बसतात. तर हा जिगजॉस फिट जो आहे तोही याच्यातला महत्त्वाचा एक थेरी आहे ती. आणि फॉसिल्स इन अ डिफरंट एरिया, म्हणजे जे भूप्रदेश एकत्र जोडलेले होते तर इथं ज्या टाईपचे फॉसिल्स मिळतात तेच इथं मिळतात सेपरेट झाल्यानंतर सुद्धा. तर हे फॉसिल्स इन डिफरंट एरियाज याच्या वेगवेगळ्या थेरीज आणि त्याचे वेगवेगळे जे काही निकष आहेत तिच्यामधले जिगजॉस फिट आणि फॉसिल्स इन अ डिफरंट एरिया हे आहेत. ट्रान्सकरंट फॉल्टचा इथं काही एक संबंध नाही आणि कन्व्हेन्शन इन मेंटलचा पण काही एक संबंध नाही. ह्या दोन्ही गोष्टी अतिशय गडबड आहेत. त्याच्यामुळे ब आणि ड असणारे जे ऑप्शन्स आहेत तुमचे तर ते निघून जातात आणि अ आणि कच उरतं. असं पण इथं 2-2च आहेत. आणि ही थेरी जर तुम्ही वाचलेली असेल बेसिक तर याच्यातून ह्या म्हणजे फॅक्च्युअल्स आहेत, खूप काही वेगळं नाही आहे याच्यामध्ये. पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला असतो. परफेक्ट बरोबर आहे बघा, नायफे आपण म्हणतो त्याला, निकेल आणि लोह. पृथ्वीचं कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं असतं. बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. कारण याच्यामध्ये ही गोष्ट एकदम क्लिअर आहे की सियाल आणि सीमा असं आपण म्हणत असतो त्याला, है ना, सियाल सीमा. ओके. सियाल वर असतं, सीमा खाली. तर याच्यामध्ये जे आहे सिलिका आहे, ॲल्युमिनियम आहे, सिलिका आहे, मॅग्नेशियम आहे. तर या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट आहे. दोन्ही स्टेटमेंट जे आहे बरोबर आहे. म्हणजे एकंदरच पृथ्वीचं अंतरंग, पृथ्वी कशी बनलेली आहे तिच्यातल्या बेसिक फॅक्ट्स आपल्याला माहीत असल्या तर आपली उत्तरं चुकत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं की हे जे लेक्चर्स आहे, हे जे सगळे पेपर्स आहेत जॉग्रफीचे, याच्यात बेसिक जॉग्रफी जी आहे ती खूप परफेक्ट तुमची पाहिजे. बेसिक जॉग्रफीचे फॅक्ट्स तुम्हाला माहीत पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघा, दख्खनचं पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे. बरोबर आहे, दख्खनचं पठार, डेक्कन ट्रॅप ज्याला आपण म्हणतो ते बेसॉल्टपासून आहे. दख्खन पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आणि लावारसाच्या संचयनाने झाली, की तिथं लावा आहे आणि तो पसरलेला आहे सगळा. दॅट इज डेक्कन ट्रॅप आपण त्याला म्हणत असतो. आणि त्याच्यामुळे हे जे दोन्ही स्टेट्समॅन आहे
69वा प्रश्नाचे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. आणि डेक्कन ट्रॅप हे खूपच म्हणजे तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये फार तुम्ही क्लिअर आहे, सरळ सरळ प्रश्न आहे हा. आता बघा, जे काही खडकांचे प्रकार असतात, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही जी.सी. लिऑंग हे जे बुक आहे तर ते बघा. आता आपला वेळेचा सगळा इश्यू आहे, पण जर शक्य झालं तर मी तिच्यातला काही डायग्राम्स तुमच्या घेईल. आता बघा, आता याच्यामध्ये जे आहे की ह्या डायग्राम्समध्ये फार दिलेलं आहे की अंतर्निर्मित अग्निजन्य खडक डाईक, तर त्या डायग्राममध्येच दिसतं तुम्हाला की हां डायक असा असा आहे. बहिर्निर्मित जे आहे ते क्लॉग्रोमेरेट आहे. त्याच्यानंतर जलजन्य खरण जे आहे तर ते जलजन्य जे आहेत ते कुरुंदर, रूपांतरित जे आहे ते ग्राफाईट. म्हणजे इंग्लिशमध्ये हे जरा अजून जास्त सोपं जातं. ओके, मेटामॉर्फिक रॉक जे आहेत, सेडिमेंटरी रॉक जो आहे तो आर्नेशियस, मेटामॉर्फिक ग्राफाईट, हा ना. एक्सक्लुझिव्ह इग्नेशियस रॉक जो आहे तो कॉग्लोमेरेट. एक्सक्लुझिव्ह इग्नेशियस म्हणजे काय, ज्वाला आपला जो लावा असतो तो जमिनीवर येतो आणि त्याच्यामधून जे बनतं. आणि लावा जो आहे तो भूपृष्ठाच्या अंतर्गत जे काही स्ट्रक्चर बनवतो त्याला डाईक वगैरे म्हटलं जातं. तर ते एक लक्षात ठेवा. ओके, म्हणजे काय ना की तुम्हाला भ्रूरूपं जी आहेत ती पृथ्वीच्या आतील असतील, बाहेरील असतील, ज्वालामुखीशी रिलेटेड असतील. 2018मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की ज्वालामुखी वेगवेगळे तुम्हाला चित्र दिले होते आणि ते कुठले तेही विचारलं होतं. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला टिपिकल कन्सेप्ट पूर्णपणे माहीत असली तर आपल्यासाठी ह्या गोष्टी उत्तर द्यायला सोप्या होतात. त्याच्यानंतर आता बघा, परत भूरूपाचा प्रश्न आहे. वरचा पण ज्वालामुखीच्या भ्रूरूपाशी संबंधित होता किंवा खडकांशी होता, रूपांतरित खडकं वगैरे. आता हे जे आहे की यू आकाराची जी हे आहे, तर यू आकार कशाशी संबंधित आहे, तर हा हिमनदीशी संबंधित असतो, हा ना. यू आकाराचं गणित एकदम सिंपल आहे की इट इज रिलेटेड विथ अ ग्लॅसियर, हा ना. नदीच्या बाबतीत काय असतं, व्ही आकार असतो बा. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर यू आकार हिमनदीशी रिलेटेड आहे. घळई जे आहे त्याला नदी म्हटलं जातं, घडगी किंवा जॉर्ज, है ना. नदी जी काही वाहत जाते आणि ती हे करते. बरखान हे कशाशी रिलेटेड आहे, डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये हवा जी आहे ती जे काही वाळवंटातली जी रेती असते ती वाहून नेते, वारा जो वाहून नेतो आणि त्याच्यापासून बारखान तयार होतो. कमान, समुद्रातल्या लाटांमुळे हे खालचं क्षरण होतं बघा, तर याला समुद्र लाटांमुळे हे होत असतं. त्याच्यामुळे हे सगळे चित्र जे आहेत जी.सी. लिऑंगमध्ये खूप जसेचे तसे आहेत आणि त्याच्याकरता तुम्ही किमान ते पुस्तक एकदा बघितलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही. तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हटलं जातं. म्हणजे जर 35% जी काही उष्णता आहे ना ती रिफ्लेक्ट होऊन जाते. का रिफ्लेक्ट होते, तर हवेचे अणू असतात, लहान धुलीकण असतात, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग असतो. याच्या विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरींद्वारे अवकाशात पाठवली जाते. तर हे दोन्ही स्टेटमेंट अतिशय योग्य आहेत. म्हणजे तुम्हाला जर टेम्परेचर संबंधीचं जे काही बजेट आहे, है ना, त्याला अर्थचं बजेट म्हटलं जातं, तो कन्सेप्ट जो आहे हीट बजेटवाला, तो जर तुम्हाला माहीत असेल तर याच्यात क्लिअर आहे. यात सांगितलं आहे 35% कशी कशी जाते, काय जाते. म्हणजे हा प्रश्न जो आहे तो टिपिकली कन्सेप्ट बेस्ड आहे आणि दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये योग्य आहेत. बघा, याच्यातला कुठलाही प्रश्न जो आहे, तुम्ही जॉग्रफीचं कुठलंही पुस्तक घ्या हातामध्ये, त्याच्या बाहेर न जाणारा प्रश्न येथे. हे सगळे प्रश्न अतिशय सरळ आहेत. पुढचा प्रश्न बघा, वाऱ्यांसंबंधीचा प्रश्न आहे. याच्या आधी कुठल्या याच्यात कुठले वारे असतात त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत आणि हे परत रिपीट होतं परत परत. म्हणजे बघा, भूरूपं तुम्हाला खूप चांगली करायची आहेत. डायग्राम सकट गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला फक्त थेअरी नाही, तुम्हाला डायग्राम पण माहीत पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की वारे तुम्हाला पाठ पाहिजेत. कुठल्या खंडातले वारे कुठले आहेत, कुठले थंड वारे आहेत, कुठले उष्ण वारे आहेत. आता याच्यामध्ये बघा हा प्रश्न आहे. चला आपण असं गृहीत धरलं आपल्याला अख्ख्या जगाचं काही माहीत नाही, पण एक गोष्ट आहे की हे जे लू आहे 4 नंबरचं, तर हे कशाशी संबंधित आहे लू, तर लू जे आहे तर ते भारतीय उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामधला आहे. आणि भारताच्या बाबतीत लू हा शब्द इतक्या वेळा येतो की त्याच्यामुळे स्थानिक वाऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला एक जरी ऑप्शन हा माहीत असला तरी पण तुमचं उत्तर येतं आहे, कारण 3 एकाच ठिकाणी आहे. ओके, म्हणजे इथं तुम्हाला लिटरली एक माहीत असलं भारतासंबंधीचं तरी तुमचं उत्तर इथं निघतं आहे. म्हणजे MPSCने तेवढी स्पेस तिथं देऊन ठेवलेली आहे. म्हणून जोड्या लावा जे आहेत ते शांत चित्ताने बघा, तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. मग बाकी तुम्ही जोड्या लावू शकता. चिनूक जे आहे ते उत्तर अमेरिकेतल्या रॉकी पर्वतातली आहे. फॉन जी आहे ती उत्तर युरोपमधला आल्प्स पर्वतातली आहे. आणि जे आपलं मिस्ट्रल आहे ते भूमध्य समुद्राशी संबंधित आहे. बट एका गोष्टीवरून तुमचं उत्तर निघतं आणि ते म्हणजे लूवरून, प्लेन्स एरिया ऑफ नॉर्थ इंडिया. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा,
या परीक्षेचा आग्रह असा नक्कीच नाही आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. इथल्या या सगळ्या गोष्टी माहीत असणं हा आयोगाचा आग्रह कधीही नव्हता, तो नसणार आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही शांतचित्ताने बघा. लू हे गोष्ट कॉमन आहे इंडियाच्या बाबतीमध्ये, तो रेफरन्स येत असतो. आणि बघा किती प्रश्न जोड्या लावायचे, म्हणजे याच्यातून काय होतं ना, जोड्या लावायच्या प्रश्नामधून शक्यतोवर आपलं चुकण्याचे चान्सेस जास्त नसतात तुम्ही शांतचित्ताने जर प्रश्न बघितले तर. आता इथं पण बघा की इथं तुम्हाला मृदेचे प्रकार दिलेले आहेत आणि पिकं दिलेली आहेत. पण एक गोष्ट आहे की मृदा नावाची जी कन्सेप्ट आहे ती तुमची खूप परफेक्ट पाहिजे. म्हणजे कुठली मृदा कुठं आहे, त्या मृदेची वैशिष्ट्य काय आहेत, हे खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा. आता बघा हिच्यामध्ये पर्वतीय मृदा. आता इकडं साधी गोष्ट, आपण कॉमन सेन्सने हा प्रश्न सोडवून बघूयात. आपल्याला काहीच माहीत नाही. आता सफरचंद कुठं येतं आपल्याला माहिती आहे, काश्मीरमध्ये येतं, है ना. तर इकडं पर्वताची मृदा एकाच ठिकाणी, समोर काश्मीर आहे. सफरचंदासाठी पर्वतीय मृदा आहे. काळी मृदा जी आहे, तर काळी मृदा कुठे आहे, काळी मृदा कशासाठी आहे, कापसासाठी आहे. महाराष्ट्रात काय येतं, कापूस, काळी जमीन आहे आपल्याकडं. वाळवंटी मृदा जी आहे, म्हणजे जिथं खूप काही सुपीकता नसते अशा ठिकाणी काय असतं, तर भरड धान्य किंवा सिरियल्स तिथं ग्रो होतात, हा ना. त्याच्यासाठी खूप काही लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जांभी मृदा किंवा जांभा खडक कुठं कोकणात आहे, काजू कुठं आहे, कोकणात आहे. त्याच्यामुळे कॉमन सेन्सनी पण हे सुटतं. पण तुम्हाला जर मृदा हा चॅप्टर तुम्ही प्रत्येकाने परफेक्ट करा. ॲग्रीच्या एक्झाम असू देत, कुठली फॉरेस्ट संबंधीचा असू देत, तुम्हाला मृदावर आणि रेग्युलर UPSC MPSC लिटरली टिपिकली प्रश्न विचारले जातात. म्हणून मृदा प्रत्येकाने नीट करून ठेवा. त्याच्यानंतर गोंडवाना श्रेणीचे खडक, धारवाड श्रेणीचे. आता हा महाराष्ट्रात संबंधीचा प्रश्न बघा. एवढ्या प्रश्नांमध्ये पहिल्यांदा टिपिकल महाराष्ट्राचा प्रश्न विचारलेला आहे. आणि गोंडवाना श्रेणीचे जे रॉक आहेत, तर ते जे आहे ते यवतमाळ गडचिरोलीमध्ये असतात. फॅक्ट्स आहेत, हे पाठच पाहिजे. पाठपेक्षा तुम्ही जर मॅपमध्ये जर केलं की सौदीचं मॅपचं बुक आहे बा, त्याच्यावर तुम्ही काम करा, गोष्टी सोप्या होतील तुमच्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की धारवाड जे आहे ते भंडारा गोंदिया आहे. आर्कियन श्रेणीचे रॉक जे आहेत, तर ते आर्कियन श्रेणीचे रॉक तुम्हाला सावंतवाडी किंवा वेंगुर्ला म्हणजे कोकणाचा जो काही भाग आहे. विंध्य श्रेणी जी आहे ती चंद्रपूर आहे. आता हे काय आहे ना की टिपिकल जसं भारताच्या बाबतीत होतं, डेक्कन ट्रॅपच्या बाबतीत आहे ते बेसाल्ट आहे, कुठं कुठं कसं डिस्ट्रीब्युशन आहे, तर हे आपलं पाठच पाहिजे, तिच्यात वादच नाही. हे फॅक्ट्स आहेत, हे फॅक्ट्स आपण मिस करता कामा नाहीत. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता कारण खाली पर्याय आहेत, त्यांना ते उत्तर नीट प्रॉपरली देता आले नव्हते. पहिलं सॅटेलाईट जे हे आहे, म्हणजे दळणवळणच्या ऐवजी पण कम्युनिकेशन सेंटर जे आहे, फर्स्ट सॅटेलाईट कम्युनिकेशन सेंटर, तर ते जे आहे ते आर्वीला आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशन इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातलं कम्प्लीट इलेक्ट्रिफिकेशन असणारा जिल्हा वर्धा आहे. फर्स्ट अर्थन डॅम इन महाराष्ट्र, तर तो जो आहे तो गंगापूर नाशिक आहे. आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो आहे तो खोपोली रायगड आहे. त्याच्यामुळे खाली जे होतं तर खाली यांनी सगळे चुकवले होते, त्याच्यामुळे इथं कुठलाही ऑप्शन असा नाही आहे, म्हणून आयोगाने हे कॅन्सल केलं. त्यांनी त्यांची परंपरा इथं जपलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. नदीकाठची शहरं आणि नदी यांच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. हिच्यामध्ये पांझरा, धाम, प्रवरा, तापी. आता तापीची उपनदी पांझरा धुळ्याच्या हिच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट बघा इथं की आता साधी गोष्ट आहे की तापी नदी भुसावळ, हा ना. आता हे माझं गाव तिच्यामुळं मला माहिती आहे. प्रवरा खूप न्यूजमध्ये असतं बघा, संगमनेर, हा ना. या दोन गोष्टी आपल्याला आलं. तापीची पांझरा जी आहे तर ती उपनदी, त्याच्यामुळे तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ती धुळ्याशी संबंधित आहे की भुसावळ धुळे बघा हे, हा ना. जर तुम्हाला हे माहीत असलं की बाबा ही याची उपनदी आहे तर गोष्ट तुमच्यासाठी अजून सोपी होते. आणि धाम जी आहे ते पवनारला आहे. परंतु एक गोष्ट आहे की असे प्रश्न जे आहेत ते लिटरली काय ना की लॉजिकनी पण सुटू शकतात. तुम्ही जर रेग्युलर वाचनामध्ये असेल की सगळ्या नद्या पाठ करायची गरज नाही, पण रेग्युलर न्यूजपेपरचं रीडिंग जर तुमचं असेल तर याच्याबद्दल म्हणजे प्रवरा, संगमनेर बऱ्याचदा न्यूज असतात. आणि त्याच्यामुळे याची उत्तरं जी आहेत की तुम्ही दोन जरी प्रॉपरली जोडलेत, तापी असेल, प्रवरा, संगमनेर असेल तर होऊन जातं. परंतु इथं एक गोष्ट आहे की हे जे फॅक्ट्स आहेत, मग ते महाराष्ट्राबद्दलचे असू देत किंवा भारताबद्दलचे असू देत, ते तुमचे पाठच पाहिजेत. कुठल्या नद्या, कोणती कुणाची उपनदी आहे, कोणती कुठून वाहते, हे लिटरली म्हणजे ते जे बेसिक पुस्तकं आहेत महाराष्ट्र शासनाची तिच्यात पण हा डेटा तुम्हाला मिळेल. आणि ते तुमचं फारच परफेक्ट पाहिजे. त्याच्यानंतर पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणं अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. पहिलं स्टेटमेंट बघा. पर्वतीय डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी. सर्वांसाठी हेच असेल का बरं, हा ना. सर्व लोक हवाई इच्छाने जातील का? किंवा तुम्ही हिमालयाच्या बाबतीत असं ऐकलं का, किंवा नॉर्थ ईस्टच्या बाबतीत की फक्त हवाई चालतं सगळी लोक हवेतून उडतात? असं नाही आहे. त्याच्यामुळे हे जे असतात हे आपल्याला फसवण्यासाठीचे फंडे असतात. ओके.
त्याच्यामुळे हे नक्कीच खालचं स्टेटमेंट योग्य आहे की तिथं रस्ते तयार करता येत नाही, त्याच्यामुळे असत्य असून सत्य आहे. म्हणून वाचत असताना हे जे कीवर्ड्स असतात बघा, सर्वांसाठी, सर्वच योग्य आहे, तर हे जरा नीट बघायचं. हिच्यामुळे गोष्टी आपल्याला म्हणजे आपली जी ॲक्युरसी असते ती हिच्यावरच मेन हे असते. तुम्ही जर घाईघाईत वाचलं तर गडबड होऊ शकते. निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. ऑब्वियसली तुम्ही झाडं तोडा तर CO2 काय करतात, फोटोसिंथेसिस काय आहे, 6 CO2 + 6 H2O आहे, आणि त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसमध्ये CO2 जाणार आहे. तुम्ही झाडं तोडल्यानंतर तो वाढणार आहे. वनं जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. बिनचूक स्पष्टीकरण पहिलं एकदम बरोबर आहे बघा, हा ना. त्याच्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे. फोटोसिंथेसिस माहीत असलं गोष्ट संपून जाते. रेग्युलर पॅटर्न आहे. आता हे तुम्हाला दिलेलं आहे बघा नकाशा, कुठले वारे आहेत हे, तर हे ईशान्य मान्सूनी वारे आहेत. हे ईशान्य मान्सूनी वारे काय आहे ना, की हिवाळ्याचा जो हे असतो तिच्यामध्ये इथला जो दाब असतो जमिनीवरचा तो दाब वाढतो, इथलं प्रेशर वाढतं आणि समुद्रावरचं जे प्रेशर असतं ते कमी होतं, आणि त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने वाहतात वारे. ओके, तर ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही किमान NCERT 11वी-12वी त्याच्यामधल्या डायग्राम्स बघणं फार गरजेचं आहे. आणि रेग्युलरच तुम्ही जे पुस्तकं वाचताय त्या पुस्तकात भूगोलातला तुम्ही सौदी, खतीब किंवा ना कुठलंही पुस्तक असेल तुमच्याकडं, महाराष्ट्र शासनाची पुस्तकं आहेत, तिच्यातल्या डायग्राम्स नीट बघा. या डायग्रामच तुम्हाला 4-1 मार्क देऊन जाणार आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये. आणि कुठली डायग्राम कशाची, त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही करायची गरज नाही. जस्ट पुस्तकाची पानं पलटत राहा, समोरच्या आकृत्या आणि त्या कशा संबंधीच्या आहेत ते जर तुम्ही नीट केलं तर तुमच्यासाठी ते मार्क्स नक्कीच वाढवणारी गोष्ट ठरेल. आता हे एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहेत. 1970पर्यंत पृथ्वीचं 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होतं. हे नंतरच्या काळात खूप जास्त झालं आहे, 70पर्यंत नाही. त्याच्यानंतर गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 सेल्सिअसने तापमान वाढत आहे. काय संबंध नाही आहे, दोघे इलॉजिकल गोष्टी आहेत. जगात निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या मागे सरकणं ही कॉमन गोष्ट आहे. हरितगृह वायू, कारण काय आहे, हरितगृह वायू जे आहे त्याच्याने काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे. तर हा एक सिंपल फंडा आहे इथं. आणि त्याच्यामुळे हिमनद्या, एल निनोची वारंवारिता परिणामाची तीव्रता वाढवत आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यात फक्त क आणि ड बरोबर आहे. आता हा जो डेटा आहे हा कशाच्या आधाराने दिलेला आहे हेही इथं प्रॉपरली दिलेलं नाही आहे, की कुठला रिपोर्ट आहे, असं कोण म्हटलं, IPCCचं म्हणणं आहे का असं. ओके, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि 1970 वगैरे किंवा डायरेक्ट 10 सेंटीग्रेडने तापमान वाढणं हा तर विषयच येत नाही. त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपल्याला इथं दिलेलं आहे त्याची लॉजिकल काही व्हॅल्यू आहे का. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर हे ब काढून टाकलं तर तुमचे ऑलरेडी ह्या 2 गोष्टी तर इथंच निघून जातात, हां ना, रिजेक्शनमध्ये. त्याच्यानंतर आता बघा की तुम्ही जर योजना मॅगझिन वाचत असाल, हा जो प्रश्न आहे हा योजनामध्ये इतक्या वेळा याचं एक्सप्लेनेशन आणि इतक्या वेळा ह्या टर्म्स आलेल्या आहेत की योजना जर रेग्युलर वाचलं तर तिच्यात ह्या टर्म्स तुम्हाला इतक्या वेळा दिसतात, भरपूर वेळा. आणि याच्यामध्ये UPSCचे जे काही प्रिलिमचे क्लासेसचे पेपर असतील कुठेही, तर हा प्रश्न फिक्स तिच्यात टाकलेला असतो की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती कुठल्या आहेत. आणि याचा जो सोर्स आहे तो मी तुम्हाला 100% सांगतो, हा जो आहे योजनामध्ये खूप वेळा हे येऊन गेलेला आहे मॅगझिनमध्ये. आणि प्रत्येक टेस्ट जर तुम्ही UPSCचे पेपर बघत असाल, सॉल्व करत असाल, तर तिच्यात हा प्रश्न फिक्स असतो. आता कचरा डेपो जो आहे तर याच्यामध्ये कचरा डेपो काय आहे की कचरा टाकला जातो, तिथं नेऊन टाकतात. किंवा साधी गोष्ट आहे म्हणजे हा कॉमन सेन्सवर पण सुटतो, कारण हिच्यामध्ये फक्त पॅरोलिसिस ही एकच प्रॉपर पद्धत इथं दिलेली आहे. अदरवाईज याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि त्या प्रत्येक टर्मचं एक्सप्लेनेशन आहे. कचरा डेपो, तिथं कचरा नेऊन टाकला आहे. भस्म करणे साधी गोष्ट आहे, जाळणे, हा ना. तिच्यामुळे याच्यात काही लॉजिकच नाही. बचं एक जर तुम्ही काढलं, हे 2 काढून गेलं, बाबा काहीच माहीत नाही, बचं एक काढलं आहे, तर 2 ऑप्शन असे पण तुमचे कट झालेत. कचरा डेपोसाठी पण तुम्हाला 2-2 एकच आहे. ढवळणं काय आहे, ढवळणं म्हणजे त्याला हलवायचं आहे तुम्हाला. ओके, तर साधी गोष्ट आहे, जमिनीवर कचरा पसरवणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की पॅरोलिसिस जे आहे की ऑक्सिजन विरहित. आणि तिच्यात पण कन्फ्युजन असलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हिच्यात बघा कॉमन जे आहेत म्हणजे क ला कॉमन काय आहेत, 2 ऑप्शन्स आहेत बघा. सॉरी, क ला म्हणजे सी ला बघा, हे 3 आहे. म्हणजे काय, क म्हणजे काय तुमचं पल्वरायझेशन आहे. ओके, तर इथं 3 तुम्हाला सापडतात. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे की डीला जे आहे तर ओके, तर डीचं जे आहे पॅरोलिसिस ते ऑक्सिजन विरहित आहे. ओके, तर हे एक लक्षात असू देत. पण एक गोष्ट आहे तुमच्या याच्यामध्ये की ह्या 2 गोष्टींवर पण तुमचं बऱ्यापैकी 2 ऑप्शन तर इलिमिनेट होऊन जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पॅरोलिसिस ही एकच अशी गोष्ट आहे की ती ऑक्सिजन विरहित जलन, है ना. तर ह्या टर्म्स माहीत असल्या तर गोष्ट तुमच्यासाठी सोपी होऊन जाते.
त्याच्यानंतर सूक्ष्म तुषार जे काय असतात म्हणजे एरोसोल्स क्लायमेटमधले, तर सूर्यप्रकाशाचं थेट डायरेक्टली रिफ्लेक्शन जे असतं सनलाईट बॅक टू स्पेस, ते 35% जो प्रश्न होता आधीचा त्याच्याशी संबंधित आहे. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर प्रवर्तक बनवतात. सूक्ष्म तुषार जे असतात ते हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम करतात आणि मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. आता एरोसोलच्या बाबतीमध्ये हे नागरिक नाही आहे, हे ॲक्च्युली जे आहे ते जागतिक तापमान असं आहे. आता हा शब्द इथं चुकून आलेला आहे, MPSC आहे ना. चारही ऑप्शन याच्यात बरोबर आहे. म्हणजे हे लिटरली एन्व्हायरमेंटचं कुठलंही बुक जर तुम्ही बघितलं तर एरोसोल्स आणि त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो दिला जातो. भारतीय लोकांचं आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता घटक, हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलभूमी, जल प्रदूषण, सर्वात जास्त जे काही डिसीजेस असतील डायरियासारखे, आता पाऊस आहे, जल प्रदूषणातून लोकांवर हेल्थवर इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर होतो म्हणून जल प्रदूषण. आता ग्रीन क्लायमेट फंडचा प्रश्न विचारून झाला आहे बघा, कुठल्या वर्षी आला होता. तसंच सेम आता हे खूप महत्त्वाचं आहे, रिओ दि जेनेरिओ 1992. मग हे कधी इम्प्लिमेंट झालं, तर हे इम्प्लिमेंट होण्याची जी तारीख आहे ती 29 डिसेंबर 1993. आता याच्यामध्ये पण क्लिअर आहे, 12ची जी गोष्ट आहे की 12 नंतर, तर 2000चा तर संबंधच येत नाही. पण याच्यामध्ये हे बऱ्याच ठिकाणी येतं किंवा हा खूपच हिस्टोरिकल मुवमेंट आहे, तर ते तुम्हाला माहीत पाहिजे कधी लागू झालेलं आहे. सगळ्या गोष्टी पाठ असायला नकोत, पण हिस्टोरिकल मुवमेंट असल्या पाहिजेत. आता याच्यात काही लोकांना कन्फ्युजन होऊ शकतं, 19 डिसेंबर 29 पाठ असलं तर उत्तर बरोबर येईल. पण एक गोष्ट आहे की तुम्हाला फॅक्च्युअल ॲज वेल ॲज बेसिक जॉग्राफी तुम्ही खूप चांगली करा, जेणेकरून तुम्हाला ह्या पेपरमध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही. तर स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. संध्याकाळी आपण रात्री 9 वाजता भेटणार आहोत स्पॉटलाईट सिटॅकमध्ये. जर तुमचे काही प्रश्न असले तर ते तुम्ही तिथं विचारू शकता. धन्यवाद विद्यार्थी.